म्हणजे एखाद्याचं घर दिलं आपण शासनाची योजना दिली तर तो दारिद्र्य मुक्त झाला असं शासनाचं धोरण आहे. आणि हे म्हणजे मोठं धोरण आहे. महाराष्ट्र दारिद्र्य मुक्त कसा करायचा तर हे घरकुल द्यायचं, टॉयलेट देऊन आणि म्हणजे थोडं पैशाने. आता बाकीचे कमावते आहे ते ठीक आहे, पण एकदम गरीब आहे, खासगी समाजाचा आहे, त्याला नाही घर बांधता येते. हे सगळे जे पॉइंट्स आहेत म्हणजे सरपंचांनी जे बोललेले आहेत ते आपण सगळे नमूद करून घेणार आहे आणि आमचा जो रिपोर्ट बनेल त्याच्यात आम्ही ते सगळे ऍड करणार आहे. जसं ते बोलतात तसं तुम्हीही बोला आणि तुमचेही आपण त्याच्यात पॉइंट ऍड करू शकतो. ठीक आहे. पुढचं आहे पाणी पुरवठा. पाणी पुरवठा तुम्हाला सगळ्यांना नळातनं पाणी पुरवठा होतो की तुम्ही पंपावरती जाता, काय काय आहे इथे सगळ्यांकडे नळ आहेत का? सध्या तरी नळाची योजना आहे, पण आमची पाण्याची जी असं सांगता येईल की हक्काचं पाणी आमच्याकडे हक्काचं पाणी नाहीये. ओके. म्हणजे ही योजना आजपर्यंत आपल्याकडे लागू नाही झालेली पूर्ण. हा प्रश्न असा होता सर, तुम्ही पहिला मुद्दा पाण्याचा म्हणला होता बरोबर. तर आम्ही वरिष्ठ माध्यमापर्यंत हा होतो तर कुठपर्यंत पोहोचवा तो प्रश्न, हा माझा मुद्दा. सर आता याच्यामध्ये आहे की हे जे आधी कर्मयोगी आहे ना, तर प्रत्येक आता इथून आम्ही हे प्रश्न उचलले तर इकडं पाण्याचा जो विभाग आहे त्यालाच आम्ही जाणार, म्हणजे डायरेक्ट जिल्हा परिषदकडे जाणार. जिल्हा परिषदेचं काम काय आहे की हे प्रश्न अजून सुटलेले नाही, ते जाणार कुणाकडे, मंत्रालयाकडे जाणार की याच्यावरती तुम्ही आम्हाला सोल्युशन द्या, फंडिंग द्या, किंवा ही याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हा खर्च लागणार आणि हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर हा फॉलो आम्हाला पण घ्यायचा आणि ग्रामपंचायतीला पण पत्र व्यवहार घ्यायचं. ऍक्च्युली तुम्ही सांगता आता आम्ही योजना करून ते वरती पाठवणार. सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी हर घर जल से नल से जल हा उपक्रम राबवला होता. तो आजपर्यंत पोहोचला ना लोकांच्या घरात. आता तुम्ही सांगता आम्ही जिल्हा परिषदेला पोहोचतो. आमचं सगळं झालेलं आहे, ग्रामपंचायत तालुक्याकडे आणि जिल्हा परिषद सगळ्याकडे आम्ही मोर्चे काढून मोकळे झालो, पण अजूनपर्यंत ती योजना आमच्यापर्यंत पोहोचली नाही. आज तर कळीचा मुद्दा आहे इथे. हा जो आहे ना, हा आधी कर्मयोगी म्हणजे सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांना सरकारनं जबाबदारी ठरवली की बाबा तुम्ही जसं म्हणतो ना हर घर नल की जो योजना आहे ती का पोचली नाही, काय काय कारण आहे, केंद्र सरकारनं मंजूर केलं ते का होत नाही ग्राउंडवरती. म्हणून ग्रामपंचायतीला ग्रामसेवकांना वगैरे सगळ्यांना सांगितलं की असा रिपोर्ट बनवून घ्या की का पोचले नाही, तर किती पोचले किती पोचले नाहीये, म्हणजे तेवढेच त्यांना टार्गेट करून कंप्लीट करता येईल. यासाठी हे कर्मयोगी आहे. आणि वी आर होपफुल, म्हणजे आम्हाला आशा आहे की यावेळी हे ज्यावेळी रिपोर्ट त्यांच्याकडे जमा होतील त्यावेळी ते त्याच्यावरती काम करतील. आहे हो, पाठवले असतीलच, ऑब्व्हियसली पाठवले असतील, पण यावेळी केंद्र सरकारनं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. आणि तुमच्याकडेच म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण सिटीजवळ राहतोय, जे एकदम पालघर डहाणूमध्ये राहतात त्यांच्याकडे तर अजूनच विदारक परिस्थिती आहे. तर इकडचंच सामान इकडे पण की ते झालं पाहिजे. योजना नुसते आणून किंवा बोलून करून काही फायदा नाहीये, ते तिथपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर हा सगळा जो प्रयत्न चालला आहे तो हाच आहे की सरकारला सांगायचं आहे की बाबा की तुम्ही फक्त योजना देऊ नका, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवा, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा. त्या झाल्यानंतर तिथं आपण टिक मार्क करू शकतो की 100% या गावात नळ आलेले आहेत, प्रत्येक घरात गेलेले आहेत आणि पाणी पण येते. नुसते नळ जाऊन फायदा नाही, सगळ्यांना पाणी पण मिळालं पाहिजे. त्याच्यात पण आहे की सौर पंप बसून पाणी पुरवठा करण्यात गेले. ज्यावेळी आपला जो पाणी पुरवठा अपुरा होत असेल तर तलाव विहिरी याचा वापर करता आला पाहिजे. हे सगळे सजेशन्स आहेत. माझा प्रश्न होता तुम्ही पंप टाकणार, विहिरी खोदणार, तर तो ग्रामपंचायतचा पैसा आणि सरकारला जाईल. पण सन्माननीय नरेंद्र मोदींनी तो पैसा ऑलरेडी दिलेला आहे ना. मग जर तीच योजना आली तर बाकी पैसा वेळ द्यायची गरज नाही. बरोबर आहे तुमचं की ते सरकार आपण सजेशन देईल त्याच्यावरतीच काम करणार आहे, हे काय हे नाही करणार आहे. आणि तुम्ही जसं म्हणणार आहे की केंद्र सरकारनं दिलेली योजना आहे तर ते का परत म्हणजे मी म्हणतो ना की ग्रासरूटला सगळ्यात शेवटपर्यंत का पोहोचत नाही हे याचंच अवलोकन या रिपोर्टमध्ये आहे. म्हणजे याच्यातून काय आहे की डोंगरी गावामध्ये काय काय आहेत गोष्टी आणि त्यांना कसं सस्टेनेबल, म्हणजे आता जे काही चालेल 2030चं जे टार्गेट आहे, कारण आपण म्हणतो शाश्वत विकास धोरणे 2030, त्यापर्यंत 2030 पर्यंत सगळी गावं
ही सशक्त झाली पाहिजेत आणि त्यांच्याकडे सस्टेनेबल झाली पाहिजे, की त्यांच्याकडे स्वतःचं पाणी असलं पाहिजे, स्वतःच सगळं असलं पाहिजे. इव्हन सरकारचं बरेच मोठी धोरण आहे सोलार योजनेच्या संदर्भात सुद्धा, की लाईट पण त्यांची जी स्ट्रीट लाईट्स वगैरे ते सोलारनं तरी पोचली पाहिजे असं. तर ही बरीच धोरणं आहेत त्याच्यामध्ये. आमचा तो प्रयत्न राहील की ते केलंच पाहिजे सरकारनं. आमचं तर तेच सजेशन राहील, आपलं प्रयत्न करायचं काम आहे. काय माहितीये का, आता आम्ही सर्व करून शकलोय. आता प्रयत्न आम्ही तुमच्यावर करतो की तुम्ही ह्या सरकारपर्यंत पोचवाल आणि आमच्या पुढच्या ग्रामसभेत आम्हाला एक चांगली बातमी द्या पाण्यासंदर्भात, अशी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. मी पण माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढं पण फॉलोअप करता येईल तिथून ते मंत्रालयापर्यंत मी करेन नक्कीच. ओके, आता गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत का? गावामध्ये सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तुम्ही जाता त्याचा फायदा घेता? ओके, प्राथमिक शाळा अंगणवाडी वगैरे आहे? गावाचे रस्ते कच्चे पक्के बस स्थानके वगैरे आहेत? अर्धे कच्चे अर्धे पक्के. ठीक आहे, तर याच्यात आपल्याला न्यायालयाची गावातील अंतर्गत रस्ते बनवणे गरजेचं आहे. वीज विद्युत वाहिन्या म्हणजे लाईट तर आहेच इकडे ना, सगळ्यांच्या घरी लाईट आहे ना? लाईट आहे, पॉवर कट खूप होतो. प्रत्येकाच्या घरात मीटर आहे ना लाईटचं? लाईट लागते ना तुमच्या घरी? आणि आजपासून 3 दिवसाचा संप चालू आहे. जे पण MSCB ने 3 दिवसाचा संप पुकारलाय. आज जर लाईट गेली तर बऱ्याच वेळाने येणार आहे, तर त्यांनी ते असं नोटीस काढलेलीच आहे. हा विरारमध्ये पण आहे, मी विरारमध्येच राहतो, स्टेशनलाच राहतो एकदम. तरी दिवसातून 5 ते 6 वेळा लाईट जातेच जाते. सगळ्यांच्या तक्रारी घेणे माझं काम आहे, बरोबर आहे तुमचं. आणि हा तुमचाच नाही, माझा पण तोच प्रश्न आहे. आपल्याकडे मंदिर आहे, तसं समुदाय भवन पण आहे, आपल्याकडे पंचायत भवन पण आहे, स्मशानभूमी वेगळी आहे, पोस्ट ऑफिस आहे, आठवडी बाजार होतो ना आपल्याकडे? ओके, आणि बाकीचं तर आहेच आपल्याकडे, दुकाने वगैरे आहे. स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, सामुदायिक शौचालय, नाली प्रणाली, कचरा संकलन केंद्र इथे दिलेलं आहे. डम्पिंग ग्राउंडची आवश्यकता आहे आपल्याला. डम्पिंग ग्राउंड नसावं. डम्पिंग ग्राउंड काय माहित आहे सगळ्यांना? माहित आहे का डम्पिंग ग्राउंड? नाही, कचरा असतो ना आपल्या गावात, जो कचरा जमा केला जातो तो कुठेतरी जाऊन तो टाकला जातो, राईट? बरोबर आहे ना? ते आपल्या गावात नाहीये, तो असणं गरजेचं आहे. ओके, गावात खेळाचं मैदान आहे? कुठलंच मोकळे मैदान किंवा काय नाही? ओके, राशनचं दुकान, शिधापत्रिका दुकान आहे ना? 1 किलोमीटर. सगळ्या योजना आहेत आपण मगाशी बोललो. हे बोलू का? किती लाईन